या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच जेजुरीचा खंडेराया। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जेजुरीच्या खंडेरायाच्या नवरात्र उत्सवाचं रहस्य। सुंदर अशी माहिती। तुमचं कुलदैवत आहे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप प्राचीन काळ होता। हा काळ होता धर्माचा, ऋषीच्या तपाचा आणि देवांच्या यज्ञांचा। पण त्याच काळात जन्माला आले दोन भयानक शक्ती, मल्ल आणि मणी। हे दोघे जन्माने राक्षस, पण मनाने शिवभक्त। लहानपणापासून त्यांनी केवळ एकच ध्यास घेतला होता, भगवान शंकरांना प्रसन्न करायचा। पर्वतांवर, अरण्यात, निर्जन ठिकाणी त्यांनी वर्षानुवर्ष तप केलं। पाणी नाही, अन्न नाही, फक्त ओम नमः शिवाय। शेवटी कैलास हादरला, महादेव प्रकट झाले। महादेव म्हणाले, मागा, काय हवंय तुम्हाला? मल्ल आणि मणी नम्र होऊन म्हणाले, हे प्रभू, आम्हाला मृत्यू नको, आम्हाला अमरत्व नको, फक्त एवढंच द्या की तुमच्याशिवाय कोणीही आम्हाला मारू शकणार नाही। शिवजींनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले, तथास्तु। पण वरदान मिळताच त्यांच्या मनात अहंकार उफाळला। आता आम्हाला कोण मारू शकणार? देवही आमच्यासमोर नतमस्तक राहतील। आणि सुरू झाला त्यांचा अत्याचार। गावोगावी हल्ले, यज्ञभंग, आश्रम जाळले गेले। गायींची कत्तल झाली, मंदिरं जमीनदोस्त झाली। स्त्रिया रडत होत्या, मुले ओरडत होती। पृथ्वी माता स्वतः रडू लागली आणि ती सरळ गेली ब्रह्मदेवांकडे। हे ब्रह्मदेवा, माझं रक्षण करा। ब्रह्मदेव घाबरले, ते गेले इंद्राकडे। सगळे देव एकत्र झाले आणि सगळे मिळून कैलासावर गेले। देवांनी महादेवांना आर्त प्रार्थना केली, तुमच्याच वराने सृष्टी संकटात आहे। महादेवांनी डोळे उघडले आणि तेजस्वी आवाजात म्हणाले, चिंता करू नका, मी पृथ्वीवर अवतार घेईन, मल्हारी मार्तंड म्हणून। फक्त संहारासाठी नाही, तर धर्मसंस्थापनेसाठी। महादेवांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून तेज हवेत सोडलं। ते तेज आकाश भेदून म्हसवडी जेजुरी भागात चंपा वृक्षाखाली उतरलं, म्हणजेच आजची जेजुरी। आणि प्रकट झाले श्री मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज। त्यांच्या येण्याने अरण्य सुगंधाने भरून गेलं। ढग थांबले, पक्षी स्तुती करू लागले। आजचा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टी, म्हणजेच चंपाषष्ठी। मल्ल आणि मणींना हे कळताच ते आपल्या सैन्यासह आले। 5 लाख राक्षसांचे सैन्य, भयंकर शस्त्र, आकाश काळं झालं। मल्हारी महाराज घोड्यावर आरूढ झाले। टापांचा आवाज, ढगांचा गडगडाट। महिनाभर युद्ध सुरू झालं। रात्र दिवस नाही, फक्त तलवारीचा आवाज। धरती थरथरली, नद्यांनी मार्ग बदलला। 7 दिवस 7 रात्री राक्षसांचा अंत जवळ आला। मल्ल आणि मणी थकले, त्यांनी शेवटी मल्हारी महाराजांसमोर शरणागती पत्करली। पण अहंकार अजून बाकी होता। तेव्हा मल्हारी महाराज म्हणाले, जर माझं नाव घेऊन तुम्ही खरे भक्त झालात तर मी तुम्हाला मोक्ष देईन। पण मणीने शेवटचा वार करण्याचा प्रयत्न केला। क्षणात खंडोबा महाराजांनी त्याचा अंत केला। मल्ल रडत म्हणाला, हे प्रभू, आम्हाला माफ करा। तेव्हा मल्हारी महाराजांनी त्यांना पायाशी बसवलं आणि सांगितलं, तुमची भक्ती खरी होती, तुमचा अहंकार चुकीचा होता। आजपासून तुम्ही माझ्या मंदिराचे द्वारपाल व्हाल। असा हा करुण अवतार। यानंतर खंडोबा महाराजांचा विवाह म्हाळसा देवी आणि बाणाई देवीशी झाला। म्हाळसा देवी म्हणजे पार्वतीचं रूप आणि बाणाई देवी म्हणजे प्रेमाचं प्रतीक। या 2 विवाहांतून मल्हारी लोकदेव बनले, म्हणजेच राजांचाही देव आणि गरिबांचाही देव। म्हणून भक्तांनो, चंपाषष्ठी म्हणजे फक्त एक सण नाही, ती आहे वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय। आपल्या आत असलेल्या राग, लोभ, अहंकार, मत्सर या सगळ्या मल्लमणींवर मल्हारी महाराजांचा विजय। आजही जर तुम्ही मनापासून म्हणाल, येळकोट येळकोट जय मल्हार, तर तुमचे सर्व दुःख नष्ट होतील। येळकोट येळकोट जय मल्हार। आमच्या अशाच नवनवीन पौराणिक कथांसाठी चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।